अ, मी सर्व पनवेल महानगरपालिकेच्या नागरिकांना आवाहन करतो, विनंती करतो की देशातली पहिली मॅरेथॉन ही हिल मेयर मॅरेथॉन म्हणून आपण इथे आयोजित केलेली आहे. संपूर्ण 42 किलोमीटरचं अंतर जे मॅरेथॉनमध्ये असतं ते या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य आहे. आणि ही मॅरेथॉन ही आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या खारघर क्षेत्रामध्ये होत आहे. पर्यावरणाचं रक्षण आणि आरोग्याचा मंत्र हा या स्पर्धेचा उद्देश आहे. भविष्यामध्ये पनवेल महानगरपालिका ही अत्यंत वेगाने विकसित होणार आहे. आणि आज जरी आपण पहिली मॅरेथॉन घेतोय, त्यामध्ये अनंत अडचणींचा सामना करत आपण ह्या सगळी मार्गक्रमणा करतोय, परंतु जेव्हा 10व्या वर्षामध्ये ही पदार्पण करेल किंवा नंतरच्या 25व्या वर्षामध्ये पदार्पण करेल, तेव्हा हीच मॅरेथॉन ही आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन होणार आहे. त्यामुळे आज जरी काही अडचणी आपल्याला दिसत असल्या तरी माझी नागरिकांना नम्र विनंती आहे की त्याकडे दुर्लक्ष करून आपला जर सक्रिय सहभाग याच्यामध्ये नोंदवला तर पनवेलच्या नावलौकिकात तर भर पडणारच आहे, पण पनवेलच्या पर्यटनाला आणि उद्योगधंद्यांना याचा निश्चितच फायदा या मॅरेथॉनचा भविष्य काळामध्ये होणार अशी मला खात्री वाटते. संपूर्ण देशामध्ये पार्टिसिपंट येत आहेत. मध्यंतरी सिडकोचा मार्गाबद्दल गैरसमज झाला होता. तो गैरसमज आम्ही दूर केल्यानंतर पुन्हा स्पर्धकांचा ओघ या स्पर्धेकडे वाढला. पण मध्यंतरी जो संभ्रम निर्माण झाला होता त्यामुळे बरेचसे स्पर्धक 800 ते 1000 स्पर्धक हे कमी झाले होते. पुन्हा स्पर्धकांची संख्या आता सुरू झालेली आहे. आता 7 ते 8 हजाराच्या वर स्पर्धकांनी नोंद झालेली आहे आणि ही संख्या रविवारपर्यंत 10,000पर्यंत जाईल याची आम्हाला खात्री आहे. यामध्ये आम्ही 3 किलोमीटरची जी फन रन ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दिव्यांग बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील, लहान मुलं असतील. त्यामुळे मी नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आग्रहाने या स्पर्धेमध्ये आपली स्पर्धा म्हणून या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. आपण धावपटूंच्या संपूर्ण सुरक्षिततेची काळजी घेत आहोत. आज सन्माननीय आयुक्त मंगेशजी चितळे साहेब असतील, आमचे अतिरिक्त आयुक्त असतील, उपायुक्त असतील, सुरक्षा अधिकारी असतील, डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी असतील, या सर्वांसोबत आज आम्ही पूर्ण मॅरेथॉनचा मार्गावर आम्ही पाहणी केली आणि स्पर्धकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वैद्यकीय सेवा म्हणजे पनवेल महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग हा सुद्धा संपूर्ण ताकदीनिशी यामध्ये उतरणार आहे. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.